मध्ये 55% मुंबईचं हे झालेलं आहे। आता मी विश्वास उडगी यांच्याकडे जातो। महायुतीच्या संदर्भातलं आपलं काय विश्लेषण आहे आणि त्यानंतर मी बाहेरही आपले काही बाहेरून गेस्ट जोडले गेले त्यांच्याकडे जातो। आपण जी चर्चा करतो ती या एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये महायुती असेल का महाविकास आघाडी हा मुद्दा नाहीये। मुद्दा ह्या एक्झिट पोलच्या विश्वसनीयता निर्माण झालेला आहे। म्हणजे फेक न्यूजचे दिवस आणि मॅन्युफॅक्चर्ड न्यूज आयटम्स हे माध्यमातून आधी टाकणं आणि लोकांना भ्रमित करणं किंवा डिस्ट्रॅक्ट करणं हे जे तंत्रज्ञान हल्ली इलेक्शन्समध्ये आलेलं आहे त्यातून हेही सिद्ध झालंय या एक्झिट पोलचं सायन्स भारतात माहिती तरी आहे की नाही असा एक प्रश्न निर्माण झालाय। नॅशनल लेवलचे गेले काही एक्झिट पोल हे सतत खोटे ठरत आहेत आणि लेटेस्ट म्हणजे एक्झिट पोलमध्ये सगळेजण तोंडावर आपटलेले ते हरियाणामध्ये आपण बघतोय। आता सुद्धा जेव्हा एक्झिट पोल इथे येत आहेत बरोबर 6 नंतर अर्ध्या तासात हे एक्झिट पोल आले, याच्या सगळ्या एक्झिट पोल कंपन्यांची पार्श्वभूमी सुद्धा कोणाला माहिती नाहीये। आणि प्रशांत कदम म्हणाले ते बरोबर आहे, कोणीही गोदी मीडियातल्या चॅनल्सनी हा धोका पत्करले नाही की स्वतःच्या रिपोर्टच्या माध्यमातून एक एक्झिट पोल कंडक्ट करून लोक त्याचं अनालिसिस करून लोकांपर्यंत मांडलं जाईल असा कोणीही धोका पत्करलेला नाहीये। पण या ठिकाणी सगळीच नवीन नावं कुठेतरी ऑफिसमध्ये बसवून आकडे मॅन्युफॅक्चर केलेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही माझं ऑब्झर्वेशन दिसते ते असं, भारतीय जनता पक्षाने आपल्या 2 सवंगड्यांचे भिडू कापलेले आहेत आणि युतीला बहुमत दाखवलेलं आहे। याचा अर्थ पुढच्या कालखंडामध्ये हे दोन्ही भिडू राजकीय सीन मधून अस्तंगत झालेले असतील अशा तऱ्हेची परिस्थिती या एक्झिट पोल वरून दिसते आहे। पण महायुतीच्या बाजूचा एक्झिट पोल हा मॅन्युफॅक्चर्ड आहे, तो विश्वसनीय नाहीच आहे। यापूर्वीचे अनेक पोल जे आहेत हे जसे विश्वसनीय नव्हते तसंच आता हेही बघायला लागेल की 17Cचा फॉर्म आपल्या बूथवरच्या एजंटांनी गोळा केलेत की नाही आणि त्याचे आकडे आणि इलेक्शन कमिशन नंतर आता जी काही ऑफिशियली जाहीर करेल आकडे 24,000 नंतर किंवा 28,000 नंतर ते मॅच होतात की नाही याच्यावरती 23 तारखेला जे गणित निर्माण होईल, मला असं वाटतं त्यावेळेस प्रत्यक्ष काउंटिंगच्या वेळेस इलेक्शन कमिशन सुद्धा याच्यामध्ये भाजपची बाजू घेऊन उभा आहे की काय। कारण मी आता एक ट्विट बघत होतो, एक्स बघत होतो की महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाने लीगल सेलने तक्रार केली आहे की आम्ही एवढ्या कंप्लेंट्स या निवडणूक आयोगाने केल्या, कोणीही दखल घेतली नाही। पण केवळ हे एक्सवरती बोलून कसं चालेल, महाराष्ट्राच्या जनतेला रस्त्यावरती उतरावं लागेल। अशी जर परिस्थिती या ज्याला फेक न्यूजचे दिवस आहेत आणि प्लॅन्टिंग ऑफ न्यूजचे दिवस आहेत त्यावेळेस एक्झिट पोल मधून 2-3 दिवस लोकांना भ्रमित करणं असा जर गेम असेल तर आपण भ्रमित होण्याची गरज नाही। आपण वस्तुस्थितीमध्ये जे प्रश्न त्याच्यावर